गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आज मी सगळ्यांना नाश्त्यासाठी बनवत आहे डोसा. आज मी करणार आहे माझ्या केसांचे स्प्लिट एंड्स काढणार आहे. केसांनी मला स्प्लिट एंड्स वाटतात ते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पाहू शकता तुम्ही, ह्या बाजूचं मी केलेलं आहे, ही बाजू बाकी आहे. हे एकदम स्ट्रेट वाटतात ते आणि एकदम सॉफ्ट झालेले आहे. हे एकदम असे फ्रीजी वाटतात. हे ही बाजू बाकी. हे झाल्यावर बघा तुम्ही कसा लुक वाटतो. पाहू शकता तुम्ही केस कसे झालेले आहे स्प्लिट एंड्स काढल्यामुळे. बघा किती शाईन आणि एकदम छान वाटतात केस. स्प्लिट एंड्स हे 2-3 महिन्यातून एकदा केले पाहिजे. पाहू शकता तुम्ही केस किती छान झालेले आहे. 2-3 महिन्यातून एकदा तुम्ही स्प्लिट एंड्स काढू शकता. आपल्या पार्लरमध्ये आहे, आपल्या सलूनला आहे, सलूनला येऊन विजिट करू शकता. त्यानंतर मी घरी आले. चिकन तंदुरी आणि चिकन बिर्याणी बनवण्यासाठी तयारी केली. धना पावडर, अदरक पेस्ट, चवीनुसार लाल तिखट, मीठ चवीनुसार. दही घ्यायचे, एक ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर, व्यवस्थित दोन्ही बाजूने मिक्स करून घ्यायचे. त्याच्यात आपण तूप टाकून घेऊया. हे तांदूळ शिजवण्यासाठी आपण बिर्याणी बनवण्यासाठी आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे. इथे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे. हे अर्धा किलो चिकन आहे. आता मी तांदूळ घेत आहे. पावशेरची वाटी आहे, 250 ग्रॅम.
हे बासमती तांदूळ आहे. पाण्याला पाहू शकता चांगली उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यात तांदूळ टाकून घेऊया. बिर्याणीची तयारी करूया. त्यासाठी 4 ते 5 चमचे तेल टाकून घेते. त्याच्यात टाकूया आपण कांदा. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया. त्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेतले. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजले आहे. त्यानंतर मी चिकनचा मसाला टाकते आता याच्यात. हा मसाला टाकला ना, खडी मसाल्याची गरज नाही हा मसाला टाकल्यावर. बिर्याणी तांदूळ शिजलेला आहे. तूप टाकून घेऊया. याला असे होल करून घ्यायचे सगळ्या बाजूने. तवा ठेवून याला 15 ते 20 मिनिटं कुक करण्यासाठी ठेवूया बारीक गॅसवर. दम द्यायला ठेवूया. त्याच्यावर असं जड वस्तू ठेवायची. चिकन तंदूर चांगलं मॅग्नेट झालेलं आहे. ते आता मी कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवत आहे. आता आपण तंदूर चिकन टाकून घेऊया याच्यावर. कुक करण्यासाठी एकीकडे बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. आपली बिर्याणी तयार आहे. वाव, आपण पाहूया कशी कुक झाली. आता मस्त कुक झालेली. आता आपण तंदूर करण्यासाठी ठेवूया. आता आपण चिकनला तंदूर करून घेऊया.
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.